ए बाजारला आलात तर देव आपला करा. महिला मंडळ ए तुमची आई जिवंत आहे ना? आई जिवंत आहे ना? आहे ना? आई जिवंत आहे ना तुमची? ए आहे ना? तिला कधी भेटायला जा. तुमची पिशवी रिकामी नाही येणार. कवठं येतील, बोरं येतील, जांभळं येतील, चिचुके येतील, हरभरे येतील, पण तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या, पिशवी नाही न्यायची, पर्स न्यायची, पर्स. आता उत्तर द्या महिला मंडळ, तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे? आई आहे, बरोबर आहे ना? आता लाबड नाही बोला बरं का. सणासुदीचे दिवस आहे, मी तुमच्या मुलासारखा वळी आले. आता फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. तुमच्या मुलासारखा मी. तुम्हाला कधी असं वाटलं का तुमची आई मारावा? नाही ना? नाही ना? लबाड नाही बोलायचं बरं का. तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? ऐ वाटलं ना? वाटलं ना? मग तुम्ही ज्याच्या पगारावर उडी आणता त्याला आई असेल ना? म्हणजे त्याची उलथावा तूही जागावा. देव लय भारी आयडिया करतो, त्याची ठुतो. किती लबाड लोक आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, पोरगी नवऱ्याच्या घरी जर चाली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का? जबाबदारी आमची संपली, तू तुझा संसार, कष्ट करायचे, तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन, आई म्हणायची. आता या 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला? एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती पण दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थोबाड वाशी. तुला काम नाही काय तिकडे? कांद्यातलं गाबाळ का मर ना, का दुसरीची घरं बिगडी ती? ऐ ऐ जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावरही लिहून ठेव, आज वर्षानंच तुझं श्राद्ध येणार. कशावर लिहि? ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, जो तो भोगील. चांगलं करणं आपलं काम आहे. विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे. ती मिरचीला गेलंय तिखट झालंय, कारल्याला गेलं कडू झालंय, उसाला गेलंय गोड झालंय, पाण्याचा काय दोष आहे? आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे. काही मडके ते हंडीला गेले, काही दहाव्याला गेले, काही म्हाताऱ्याला घेऊन गेले. कुंभाराचा काय दोष आहे? ज्याचं त्याचं प्रारब्ध असेल तसं तो भोगीन. आणि तुम्ही प्रारब्धात बदलवायला निघाले पोरीचं. महाराज 10-10 लाख रुपये घालून सुद्धा पोरींच्या आयानी पोरी नांदू दिल्या नाहीत. घेऊन आली, मला काही जड नाही म्हणली. जड नाही तुला कळलं ना? तिन्ही सुना आल्या, मग आली आमच्याकडे तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणते? प्रस्थान प्रस्थान कवाय? आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात लांबलं काय ना बाई? जम्बूक करी, ज्यानं बायकोच करेल नाही ना, बायको तो पोर आहे ना महाराज, कोणाला बोलूनच देत नाही. बायको करू दे, अशी नीट करून टाकीन बायको, आपल्या पुढं नीट करीन, गपची बस. असंच म्हणायचा तो बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला भाऊ. ती ऐकून झिरती का? जिला सुन नाही ना एकही, ती तर टकळ्याच फोडून देते नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्यात देखत आणायची, माझ्या डोळ्यात देखत आणायची. अण्णा अंग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही. वैशाखात सून आली का जास्त तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, तुला अजून माहीत नाही. जिची थोरली सून आली तिच्या धाकट्या पोरला पाहुणे आले, ती म्हणते यंदा नाही, दिवाळीनंतर पाहू. का पहिलीनंच एवढीशी रावली. माझी भाषा नाही, मी वव्यांप्रमाणे तुम्हाला पाठपर्यंत देणार. हो, जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानना. कोल्ह्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत सिंह दिसेपर्यंतच चालती. काही लय दिवस चालत का? हाताने इजत घालायची. संसार एवढा नेट लावून कायला करायचा? काय मागच्याला घे नाही? अरे हे मी 3 करतो रोज, हलक्या हाती 3. जवळ काढलं 4थे काढतो. 3 तास मोक माझे नुसते माईकला लागू लागू होट सडली वारा नुसतं. नाही माईकला लागू लागू होटच गेली नुसती. होट आतून लाल लाल जर झाली नुसती आदळून. 6 तास बोलतो रोज. मग आता महापोरे म्हणणार आहे का माझ्या बापाला लय कष्ट केले? तो म्हणणार मजा आणलं त्यानं. रोज 3 गावं हिंडायचा, चांगला नादावर होता बाहेर. यांना काय केलं?
नाही महाराज, हे आपणच सावध व्हायचं, लोकांना नाही सांगायचं. आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर. काय मत आहे तुमचं? ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला ना कोठऱ्याचा, त्या दिवशी कष्ट बंद. का करायचे? भजन नाही करायचं, दिंडीला पंगत नाही घालायची, या नालायकांसाठी बांध कुरकुरू जमीन वाढायच्या, नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या, शिंगड्या खाली घालू घालू गोण्या टाचायचं, आपण पाणी मारून दूध विकायचं नाही, या नालायकांनी पाणी टाकून प्यायची. कायला कमवायची? काय कामवायचं? काम राहिलं शिल्लक भारीत भारी टी व्ही घ्यायचा, बायकोला भारीत भारी गाजरा घ्यायचा, 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असं बायको डोक्याचा नसता. भारी गाजरा आणायचा, बायको चांगली ब्युटी पार्लर न्यायची, मस्तपैकी मधल्या फट्टीत चमकी बिमकी भरून आणायची, मस्त एक हात बायकोच्या गळ्यात, मस्त मालिका पाहत बसायचं. बस. पोरे म्हणणार असं का केलं भाऊ? मी पेरलं एक, उतरलं दुसरं, आता मला मशागतही करायची नाही, वावरच खाट ठेवायचंय, तुला काय करायचं? कमीत बसायचं येड्यावानी, कमी. महाराजांची भाषा नाही. महाराज अंतकाळीचे कोणी नाही हो, आपण फक्त आपल्या पुरते. एखाद्या बाईचा पण नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय बोंबलं ती बाई, काय थोबाड जोडू जोडू रडती बाई. देवान तुझी रान रणकीन झाली, मेल्यान मला काल आठवलं, त्यांना काल आणि आलं, आता काय माझ्या जगण्यात मजा आहे, येतेच त्यांच्या संग. नवरा जळवतो ती आगी वडी ती, आणि 2-4 बाया तिला माग वडी त्या. अशी दिल्ली करा बरं, जाळाजवळ न्यायची ना, अशी दिल्ली करायची. चिंगाट गरगाठील ती. कोण मारत तर कोणच्यासाठी मारा, झाकली अय फक्त म्हणायला कोण का? एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या, म्हणजे मरू नये, मरू द्या, त्याला 2 पोरं असावं गुजीरवाणी, आणि 2-4 दिवस व्हा बायको मरून आठवडाभर, आणि आपण त्याला भेटायला जावा, ते असं दारात बसलं राहतं. पोरं खेळा त्या अंगणात, आपण त्याच्याजवळ जायचं आणि त्याला म्हणायचं काय चालय, काय चालय? तो म्हणतो काय चालायचं? वाटोळं झालं परपंचाचं, जगण्यात मजा नाही राहिली. देवानं माल न्यायला लागत होत, तिला नव्हतं न्यायला लागत. बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही. कसा आठवडा काढला माझं मला माहिती. त्याला विचारायचं बायको बिकू करता का? छे 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 छे, मला काय करायचं बायको करू, पण यांनी कोणाला आहे म्हणा. मग यांची आई त्याची मावशी होईल, कारण लबाड जमताय मारा. लबाड लोक आहे हो. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटाच घरी आला, कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते दुसऱ्याचा गुलाल उधळून मोकळे, कष्टाचं चीज झालं, मुतले तिकडं. महाराज जी मंडळी गाथाटा काय पाण्यात होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला होती, आणि जी खापर देऊ नका म्हणत होती तीच समाधीला रडायला होती. काय बोलायचं महाराज? तेच मोठ्यानं रडत होते ज्यांनी खापर द्यायची बंद केली. काय बोलायचं महाराज? म्हशीच्या हेरग्याची तुलना लोकांनी रणोबरायला शिकली हो. अहो समाज फक्त खिस्सा गरम येतावरच आहे. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत येते, दाना निघून गेलो त्याचा मुक्काम चुली ती. 20 वर्ष आपण पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, सनाट निघती फुलाच्या गाडी को. उलटी बापाला अशी हात करते, असेच हप्ते बेडा, तर दुसरा हप्ता घेऊन येते. काय असं काय आलंय? हो, बारीक अभ्यास करणं महाराज, काही नाही महाराज. गाथ्यातलं एक एक वाक्य अनुभवाचं आहे. तुमचं काय मत आहे? तुकोबारायच्या जीवनात जेवढे अनुभव आले ना, तेवढे बिचारीने जसेच्या तसे जगासाठी लिहून ठेवले. 42 वर्षात तुकाराम महाराज म्हणजे कधी रडलो नाही, पण जेव्हा गावातल्या लोकांकडे भिकच मागायची माझी पंचायत झाली, तेव्हा बाकी डोळ्यात पाणी यायला लागलं. कोपला पाटील गावचे हे, आता काय बोलायचंय महाराज. तुकोबाराय सारखे 400 एकर जमीन दान केली ती तुकोबाराय लोकांना. काय वाईट दिवस आणले महाराज लोकांनी, काय विचारायचंय महाराज. बायको गेली, पोरगं गेलं, अन्न पाण्या वाचून पोरगं गेलो, रडले नाही कधी. पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. पण ज्या दिवशी खडकावर बसून भजन केलं, गाथा जेव्हा पाण्यावर तरला आणि देव जेव्हा पाण्यात उभे राहिले, तेव्हा तुकोबाराय रडले. काय बोलायचं? प्रार्थनाच केली देवाकडे, श्री अनंता. काय बोलायचं मला? काय अभंग तुकोबारायला नेऊन ठेवले. बस नको देवा, आता मी अवगुणी अन्यायी, मला यांच्यात राहायचं नाही रे बाबा. मी 42 वर्ष राहिलो, माझं मला माहिती. आता पाणी आलं डोळ्यातून आणि अभंगाची ओळ बाहेर पडली. आता दिसून हे जना ऐसे करीना. काय महाराज भाषा आहे संतांची. मला राहायचं नाही, यांच्यात राहू नये, काही उपयोग नाही. अहो माझ्या बायकोलाच माझ्या संग यायचं नाही तर जगाचं काय घेऊन जायचं. माझी स्वतःची पत्नी सुद्धा माझ्याबरोबर वैकुंठाला यायला, गल्लीतल्या लोकांना आरुळी देऊन सांगितलं, अरे तुम्हाला देव न्यायला आलाय, तुम्ही चला. लोक म्हणली तुला नाही काम, तू हिंड. काय बोलायचंय मला. पण शेवटी
एक ध्यानात ठेवा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसाला गाथा तारणार एवढं निश्चित. गाथ्यातला एक शब्द पाठ करा, फक्त काहीच नका करू, एक एक शब्द पाठ करा. करण्यासाठी कमावता तुम्ही, काय नाही फायदा महाराज, काही नाही. शरपंजरी भीष्म पडला, कोणी सोडवला नाही महाराज. दशरथ पुत्र शोकाने मेला, त्याचा परत देव होता, कोणी सोडवला नाही. पण बायको पळवणारा देवासमोर मेला, याच्यापेक्षा काय कौतुक असावं महाराज. देवाची बायको पळवणारा रावण पण देवासमोर मेला, आणि देवाचा बाप बिन पाण्याचा पुत्र शोकाने मेला. काय रावणाचा अभ्यास आहे, पोथ्या वाचणार आणि उरफाटा केला महाराज. काय लोकांनी नुसतं सांगितलं सीता पळवली, असं बरळू नका काही. कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं, कीर्तनकार सीता रावणाने पळवली हे कधी लोकांना सांगू नका. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे कोणाला सांगितल्याशिवाय रावणानं 3-3 वेळा सांगा. रावणानं आईसारखा विद्वान माणूस होता तो, जगातला पहिला भक्त आहे, शंकर प्रसन्न करणारा रावण, आणि मरताना हसणारा सुद्धा. रामाच्या हातानं मरणं म्हणजे तुम्ही काय भाग्य समाजा काय महाराज. 2-4 गोष्टी अशा झाल्या. जटायू रामाच्या मांडीवर मेला, काय भाग्यवान पक्षी असेल महाराज. रेडा किती भाग्यवान असेल, त्याच्या पाठीवर मावळीचा हात गेला. अहो जिजाबाईचा पाय किती भाग्यवान असेल का, तो देवाने हातात धरला. आपल्या लोकांनी उरफाट्या पोथ्या वाचायच्या. रावणांशी त्या वाल्याचं तसंच केलं, म्हणले 17 बामणं मारली त्यानं. एवढी बामणं होती का इथं? 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्यानं आणली कुठून एवढी बामणं? बरं आणली तर आणली, बामणं डोंगराला गेली का आला? तो काय माणसं गावात येऊन मारित होता का? तेव्हा असं नाही. त्याचे आध्यात्मिक शास्त्र पहा, ती गोष्ट आहे, म्हणजे कथा आहे, पण ती आपल्या याच्यात सांगड घालायची. आणि वाल्यासारखा भाग्यवान दुसरा माणूस नाही तर त्याला नारद भेटायला गेला. आणि रामाला सुद्धा त्यानं लिहिलेल्या शब्दाच्या पुढं जाता आलं नाही. फक्त वाल्यामध्ये एकच अवगुण होता, त्याला संगत वाईटाची होती. आणि एवढंच पाठ करा, उगाच त्यानं माणसं मारू दे. तुला काय, तुझ्या वाड्यातलं नाही ना हल्लं कोणी, मग गपचीप राय. काही लोकांनी कीर्तनात अर्धा तास रंगवायची. ती रावणात झोपडीच्या बाहेर गेला, हातात कोटोरा होता, सीता बाहेर आली, पाय पुढं टाक म्हणली, उचलली, राहू दे. अरे तूही सीता 12वीच्या पेपरला गेली, अजून नाही आली, मग तो रावणाची निदान नेली तरी त्यानं. नाही अशा कथा नाही पाठ करायच्या. जगातल्या सगळ्या कथा कशाशी जुळवायच्या? याच्याशी जुळून देऊ का तुम्हाला? रावण एका मिनिटात. मी नावाच्या रावणानं सगळ्या इंद्रियाला कामाला लावलं, याला सीता पळवणं म्हणतात. आपल्याला मी नावाचा रावण आपल्या शरीरात आहे, आणि हे 10 इंद्रिय मी नावाच्या रावणाचं ऐकतात. माया नावाची सीता ताब्यात येत नाही, त्यामुळे भक्ती घडत नाही आणि सुख मिळत नाही. हीच सीता पळवली.